सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। ठाण्यामध्ये मनसेकडून 24 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। महाविकास आघाडीमध्ये जागांचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाहीये। मनसेकडून नवीन चेहऱ्यांना संधी। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप युती होणार नाहीये। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले। शिवसेना आणि भाजपमधील उमेदवार आजपासून अर्ज भरायला सुरुवात करतील। अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता सध्या धूसर आहे। शिंदेंची शिवसेना वेगळी चूल मांडण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे। जागा वाटपावरून महायुतीमधली चर्चा फिसकटली आहे। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार नाराजी। आयारामांना उमेदवारी दिल्यास पक्षाचं काम करणार नाही, कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका। मुख्यमंत्री स्वतः प्रभाग 15 चे मतदार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रभागामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या धुसफूस आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी अर्ज भरलाय। भाजपचे आमदार मनीषा चौधरी यांची उपस्थिती। काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता। सांगलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडून प्रभाग 16 मधून अर्ज दाखल। सांगलीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। आज जागा वाटप निश्चित होईल, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची माहिती। नाशिकमध्ये माजी नगरसेवक योगेश हिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। आमदार सीमा हिरे यांचे देखील दिराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती। सीमा हिरे यांच्याकडून समर्थकांकडून घोषणाबाजी आणि जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंबईमध्ये भाजपचे तेजिंदर सिंह तिवाना यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी शक्ती प्रदर्शन। गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलंय। माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची देखील उपस्थिती। मालाड पश्चिममधील वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजिंदर तिवाना यांना उमेदवारी। भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल। निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी। भाजपकडून अद्यापही फक्त प्रमुख उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। नवी मुंबईमध्ये भाजप उमेदवार रविकांत पाटील यांनी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेना आणि भाजप युती होत नसल्यामुळे दोन्ही पक्षांमधील उमेदवार अर्ज दाखल करतायत। नाशिकमध्ये ठाकरे गटामधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या विलास शिंदे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। बाईक रॅलीमधून त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज भरला। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नाशिक महानगरपालिकेसाठी भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। भाजपकडून इतरही 4 उमेदवारांचे अर्ज दाखल। महायुतीचा तिढा कायम असताना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल करायला सुरुवात। भिवंडीमध्ये महायुतीकडून भाजप आमदार महेश चौगुले यांचे पुत्र मीत चौगुले पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील। मीत चौगुलेंना वॉर्ड क्रमांक 1 मधून उमेदवारी। अर्ज भरण्यासाठी चौगुले कुटुंब आणि पदाधिकारी सहभागी। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार यांना स्वीय सहाय्यकाचा धक्का। ललित कासट यांच्या पत्नी दीपा कासट यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्षपणे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजप सरचिटणीस गणेश खणकर यांना मुंबई प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी जाहीर। आज गणेश खणकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। संजय राऊत यांच्यावरती तोफ डागणारे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात। नवनाथ बन यांना मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून उमेदवारी। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या यांना भाजपकडून उमेदवारी। मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी जाहीर। नील सोमय्या आज दुपारी
तर नागपूरमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची काँग्रेसची भूमिका. जळगावमध्ये महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा काही केला सुटेना. काल रात्री उशिरापर्यंत तिन्ही पक्षामधल्या नेत्यांची बैठक, तरी देखील तोडगा नाही. आज पुन्हा एकदा चर्चा होऊन अंतिम निर्णयाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती अखेर जाहीर झाली आहे. शिंदेंची शिवसेना 39 ते 42 आणि भाजप 48 ते 50 जागांवरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील. नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पहिली यादी जाहीर केलेली आहे. 9 जागांवरती उमेदवार देत असताना सांगवी प्रभागामधून 4 तर सिडको प्रभागामधून 5 जणांना उमेदवारी. नागपूर काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला हा एक धक्का मानला जातो. साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपच्या सत्यजित पाटणकर यांना मोठा धक्का. डेबेवाडी विभागामधील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. सरपंच, उपसरपंच आणि 400 कार्यकर्त्यांचा शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भिवंडीमध्ये आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. रात्रीच्या वेळी म्हाडा कॉलनी परिसरामध्ये खडी टाकून रस्त्याचं काम केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. भंडाऱ्यामध्ये आज ईव्हीएमच्या विरोधात भाजप वगळता सर्वपक्षीयांचा मोर्चा. नगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव मतमोजणीच्या वेळी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि यावरून मतदान केंद्रावरच्या 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. आणि या सगळ्या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिन